मामा लसूणवाले लसूण घे लसूण. मामा लसूणवाले 180 रुपये किलो, फक्त 180 रुपये किलो, स्वस्त दरात मामा लसूणवाले. अरे मामा मामा कनकना धंदा करता तू? हा आता लसूणना धंदा? वा वा वा, भारी भारी धंदा ते. एक धंदा आहे, भारी धंदा आहे रे बापा. तुझं काय धंदा करून बघते पत्त्याला लागा. आज लसूणवाला बनला मामा लसूणवाला. अरे छोट्या, तुला काय माहिती आहे बाबा, काय करणार, पोटापाण्यासाठी करायला लागते धंदा. काय करणार, पोटापाण्यासाठी पैसे कमावच लागतात, त्यासाठी काही ना काही धंदा चालूच ठेवायचा. अरे मामा मामा ते डोक्यावर असं ओझ घेऊन बोलाय तो. खाली उतरव जरा ओझ. हा मान मोडल. अशी कशी मान मोडेल? मामाची मान आहे ती, साधी सुधी मान नाही मिळत. दुसऱ्याची मान मोडतो मी, माझी कोण मान नाही मोडू शकत. मामा मामा आमच्या घरात लसूण देऊ. आमच्या घरात लसूण संपलाय लसूण. जा लवकर जा. आमच्या आईला लसूण देऊ. अरे हो जातो ना बाबा, आताच आलो ना मी. आताच सुरुवात झाली, गावात एंट्री केली. साहेब घरी फिरायचं आहे मला. मामा लसूणवाला घ्या लसूण घ्या मस्तपैकी. अरे मामा तर लयच भारी माणूस आहे रा, खतरनाक माणूस आहे. काय काय धंदा करून बघते त्या पत्त्याला लाग. अरे आपल्या गावाचा मामा आहे, खतरनाक मामा आहे तो, एक नंबर मामा आहे. वा मस्त जागा भेटली, एक नंबर मध्ये जागा भेटली, एकदम व्यवस्थित जागा भेटली. मस्त गावामध्ये ना झाडाखाली एकदम मस्त जागा आहे. ती आपला लसूण बरोबर विकला जाईल मस्तपैकी. फक्त जोर नावच द्यावा लागल. आईला कवचीच डोक्यावर घेऊन फिरते. आईला जमलं बाबा, जाम जमलं, जमलं साप डोक्यात वाट लागली बाई. या गावात पहिल्यांदाच आलाय मामा लसूणवाला. मामा लसूणवाला स्वस्त दरात 180 रुपये किलो फक्त. या पटापट या, मोठा लसूण लगेच सोकल तो. च्या मायला जमलं एवढं जमलं की आवाज दिला जोर. कोण नाही येते रा, कोण नाही येते. अगं शांताबाई, ऐकायला एवढी शॉक झाली तू? मला काय बघितलं नाही का? पहिल्यांदा बघते काय? लसूण आलाय, लसूण मस्तपैकी. हे बघ मोठा लसूण. बोल केवढा पाहिजे? 180 रुपये किलो मध्ये फक्त. अरे मामा ते बरं आहे, मस्त धंदा आहे, एक नंबर धंदा. जाऊन एक नंबर आहे तू. सगळं धंदा तूच करते गावाने, एक नंबर खत्री. हो पारी. अगं शांताबाई, तुला केवढा लसूण पाहिजे ते बोल फक्त. किती रुपये किलो आणला आणि काय किलो नाही मिळेल? फक्त आणि फक्त ओनली 150, 150 रुपये. अये बाबा लयच महागाई लसूण. 180 रुपये किलो बाबा. कमी कर ना, 150 लाव, 30 कमी कर. हा शांताबाई बाई म्हणते वरती काही भाऊ जास्त करता आहे नाही कर बाया. 130 रुपये कमी कर, 150 लाव. अरे देवा, जमला मगर जमला. घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या चना? अरे नक्की कितीला देतं? काय बोलताय समजा नाही. हा बोल ना कितीला देता? मला 1 किलो घेवाय. चल आता तू काय ऐकस नाही तर तुला 170 रुपये लावते, बस 10 रुपये कमी करते. पोटा पाण्यात लसूण तुला माहिती आहे ना किती महाग झालाय तो. महाग झालाय लसूण माहिती आहे ना. मी स्वस्ताने विकते तरी तुम्ही आणखी भाव कमी करा बघता. तुम्ही मार्केटमध्ये गेला का तुम्हाला दुकानाला काही कमी करणार केलाय का? आहे तेच भावून देते ना. आज मी आपल्या गावांचे बायका करते स्वयंपाक बिलकुल सगळ्या बनवितात, त्याकडे स्वस्त तर लसूण आणलाय म्हणजे. हो दादा बरोबर आणतो दादा. लसूण ही वस्तू आहे ना की लसूण कांदा बटाटे जीवनानं रोजचे आपल्या भाजीला लागणारी वस्तू आहे. चला ठीक आहे, काय कमी नको करू. 180 मध्ये देऊन टाकू बा, नको 10 रुपये कमी करू. मामा जबान का पक्का रहता है. तुला बोललो ना 10 रुपये कमी तर कमी, 170 तर 170 मध्ये देणार. आता एकदा बोललो म्हणजे तोंडातून शब्द निघला म्हणजे मामा तो पुरा करतो. शांताबाई 170 मध्ये दिलाय कोणला गावात नको बोलू बाबा, आजूबाजूला नको बोलू. 180 मध्ये गेला हेच बोल, सगळे माझं 170 मध्येच मागतील. अरे मामा नाही बोलणार बस का? अरे मामा पण तुम्ही चुकी आहे, तुम्ही चुकी आहे. तू काय बोलला 150 मी 150 रुपये अगोदर बोलला 150 रुपये म्हणून मी 150 रुपये बोलली. अरे जुबान फिसल गई मेरी. 180 बोलने का तो 150 बोल गए मैं, चुकी हो गई. हो रेसल होगा मामा, तेवढा म्हणला सर. घे ना माई शांताबाई. लसूणवाला बनला मामा. हो गुडिया, आज मामा लसूणवाला बनलाय. मस्त लसूण आणलाय, 180 रुपये किलो मध्ये मस्त लसूण आहे. मी घेतला 1 किलो. हा का शांताबाई? मला पण घ्यायचा. ये गुड़िया बाय सफेद बालों की गुड़िया, ये लहसुन घे. मामा लेस कॉमेडी करते. मामा मला अपने 1 किलो लसूण द्या, 180 रुपये लसूण द्या मला. ओके गुड़िया बाय, देता हूँ तेरे को लहसुन देता हूँ, मस्त पैकी लहसुन देता हूँ. हे मामा काय मध्ये हिंदी लावलाय? मराठी बोल. हा नुसता मध्ये हिंदी बोलते, कचर करताय. शांताबाई मजाक मस्ती चालले बाबा, मजाक मस्ती चालले का? रागा नको. आता मराठीच बोलतो बा, हिंदी शब्द नाही वापरणार. कुठे कोडा लसूण पाहिजे 1 किलो. हा देते. मामा पण खरं सांगू का, शेतकऱ्याला किती राब कष्ट मेहनत किती करावं लागतंय. बियाणं, खतं, पाणी किती खर्च येते. त्याला शेतकऱ्याला तेवढं काही पैसे उठत नाही, मला पैसे उठत नाही. ते भाजीपाल्याला भाव नीट भेटत नाही शेतकऱ्याला. हो ना गुडिया बाय बरोबर. भाजीपाला
घेताना किती सांगते स्वस्त द्या हे द्या स्वस्त द्या. मग दुसरे कुठे गेल्यावर सांगतील का हे स्वस्त द्या ते स्वस्त द्या. हा दुसऱ्या वस्तूला किंमत, आणि शेतकरी राब कष्ट करतो, राब मेहनत करून आपल्यासाठी धान्य पिकवतो, अन्न पिकवतो, त्याला भाव नाही भेटत. गुडघ्या ना मामा, तुम्ही खरं एक नंबरमध्ये बोलला. मामाला लागलं खरं शेतकऱ्याला एवढा भाव नाही भेटत. किती कष्ट करते, राब मरते. जय जवान जय किसान. जिंदाबाद जिंदाबाद लसूण जिंदाबाद. बघा हे लसूण आहे ना, मी हाय तेच किमतीनं आणलाय. मी यार 1 रुपया सुद्धा कमवणार नाही. मी शेतकऱ्याजवळ गेलो का पण तर मी भाव कमी करेन, जो सांगेल तेवढे पैसे देऊन मी माल आणताय. वा 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 मामा, अति सुंदर, मस्त काम करतो तू, जाम भारी काम करतो. आता बोलून टाइमपास करू नका. आता घ्या लसूण पटापट. मला आणखी धंदा करा. अजून काही बघ या की बोरी खपोई आहे. बोरी म्हणजे गोन खपोई म्हणा. हा बोला सरपंच साहेब, कशाला बोललो आम्हाला, कशाला बोला. शिवलाल न देवीलाल, आपला एक मस्त की मोठा कार्यक्रम आहे. त्याकरता आपला 1 गोणभर लसूण लागेल. तर तुमच्या ऐकावल की कोणतरी की आपला 1 गोणभर लसूण दिलं, हे आहे तेच बाबून देऊ. आपण काय कमी पैसे नाही, आहे ते पैसे घेऊ त्याला, पण 1 गोण लागेल लसूण नाही. बस का सरपंच साहेब, तुमचं काम आम्ही तुम्ही आणला म्हणजे तुमचा हुकूम सर आखोपेर. आपला मामा आपल्या गावचा मामा आहे तो, त्यानं दाखवलाय लसूण मी कोय त्या दिवशीच लसूण कोण घेऊन आपू अख्खी. वा मग जमलं 1 नंबरमध्ये जमलं. भारी काम झालं येतं. जाया टापडते जाया, तिथं तू गोनबिन खपवील. आपलं लसूण भेटणार नाही, मग आपलं लसूण मार्केटमध्ये जावं लागतं. आपल्या आयती गावून भेटते ना लसूण, तर घे मामाचा लसूण घे. हो लगेच जातो आता जातो. सर शिवलाल, मामाला बघू चल कुठे आहे, कोणत्या एरियामध्ये आहे. आपल्या गावातच भेटत होतो. हो चाल ना. बोला शिवलाल आणि देवीलाल, काय पाहिजे? लसूण पाहिजे का? किती पाहिजे? बोला लसूण पाहिजे का? लसूण मामा लसूण बोला. अरे आम्ही सरपंच साहेब आम्हाला बोलिल तो बोलला की आपला कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम, तर 1 गोणीभर लसूण लागेल. तर आम्ही तुझी ना मागलो की मामा लसूणला धंदा चालू केलाय मामा जलचा घेऊन येते, बाहेरचा नाही गेलता. त्याकरती आम्ही तू काम केलं. आम्हाला 1 गोण कितीला बोल, अख्खी गोण कितीला बोल, सरपंच साहेब सांगितलंय. वा शिवलाल ना देवीलाल, 1 नंबर काम केलं. जमलं 1 नंबरमध्ये जमलं. ही अख्खी गोण माहिती आहे कितीला? माहिती का? 180 रुपये प्रमाणे. हे म्हणचा किती 25 किलो होता तुमचं. शांताबाईजून गुड्याबाईजून गेलं 1 किलो म्हणजे 23 किलो राहिला. तर 23 किलो या भाव आहे 4,140 रुपये. 4,140 रुपये लावून टाकतो अख्खी गोण. हो अख्खी गोण हवं. किती? 4,140 साला पैसे घेऊन टाका, अख्खी गोण देऊन टाका. पण आमचं कमिशन आम्हाला काय लागेल नाही का? पौवा मारवाला आम्हाला माहिती आहे ना, दोघाला लागते काय, पौवा लागते, दारू लागते, माहिती आहे ना. अरे बस का मी कौशन झालं फिरते. माझा 2 किलो फक्त लसूण विकलेला ना. तुम्ही मग एकदाच मला काम फिट केलं. तर तुम्हाला पौवा का डब्बा देऊन का पाहिजे ते कवडी पिता बोला. कवडी पिता का? 1 बाटली 2 बाटली पिता का? बोला कवडी देऊ बोला बिंदास. वा 1 नंबरमध्ये जमलं. मग आम्हाला 1 बाटली लावून टाक. ओके जमलं. संध्याकाळी भेटा मला. डन. चल मामा आम्ही जातो. तू एकदाच काम केलं, पण ह्यांचे नक्की आठवणी ना. 1 बाटली तयार ठेव. आठवण ठेव. हो तुम्ही एवढं भारी काम केलं. एकदाच मला लसूण विकून टाकला. तुमच्या मला विकला गेला नाही तर माझे किती दिवसांनी कपडे पत्ते लागले. या तुम्ही एकदाच काम फिट करून टाकलं. चल आम्ही जातो आता. वा शिवलाल देवीलालला मानलं पाहिजेत. ह्यांची तर 1 बाटली तयार ठेवा लागेल. एकदाच काम फिट केला मस्तपैकी.